मध्यंतरानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात होते. पुढे फरक होते आपण लक्ष टाकतोय. साई गणेश 22 आणि साई ओम 19 पहिल्या सत्रामध्ये पहिल्या काही मिनिटांचा खेळ पाहिला होता. तर ओम साई ओम संघ आपण आघाडीवरती पाहिला होता. परंतु मध्यंतरानंतर आपण परिस्थिती पाहतोय तर 22 गुण आहेत. 3 गुणांची आघाडी होते साई गणेश संघाकडे. आज त्याचं पूर्ण श्रेय जाते ते राजा गावकर आणि विनोद कुमार याला मध्यंतराचा प्रथमच करायचा देतोय. 8 नंबरचा सिद्धांत केलेला विनोद कुमार अतिशय बहादर कामगिरी महत्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करताना पूर्ण संघ क्रीडांगणामध्ये 2-1 अशी फळी लावली जाते. या तळेपटूला बाद करण्यासाठी आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. उजवा कॉर्नर समावेश समीर आणि डाव्या बाजूला येतो कांबळे निखिल पिलनकर यांनी रोहन गमरे आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 2-1 अशी फळी लावली जाते. या तळेपटूला बाद करण्यासाठी या तळेपटूला बाद करणं खूप गरजेचं आहे साई गणेश संघाला. कारण हा खेळाडू जर क्रीडांगणाच्या बाहेर गेला तर पूर्ण संघाच्या स्पर्धेत आपण यापूर्वी पाहिलंय. आणि तशीच परिस्थिती या बाजूला आहे. ज्यावेळी राजा गावकर आणि विनोद कुमार क्रीडांगणाच्या बाहेर राजा गावकर आपल्या सलग षटकार करतात. पहिल्या सत्रामध्ये अतिशय बहादर कामगिरी केली होती आणि दुसऱ्या सत्रामध्ये हे आपल्या पुनरावृत्ती करतो का पाहूया. 2-1 अशी फळी लावली जाते. पहिलं सत्र पाहिलं तर आपण साई गणेश संघाने थोडंसं जिंकलंय असं म्हणता येईल. परंतु महत्वाचं सत्र असणार आहे ते हे कारण या सत्रामध्ये आपल्याला कळणार आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला कळणार आहे की कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. यावेळी माझा डिफेन्सिव्ह पहिला कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. चढाईसाठी ते रोहन गमरे सलग अशा चढाई करतो आपल्या संघासाठी. यावेळी मात्र डिफेन्सिव्ह पॉईंट घेतोय. 2-1 अशी फळी लावली जाते. या चढाईपटूला बाद करण्यासाठी जबाबदारीच्या कॉर्नरवरती चांगल्या पद्धतीने आपण याच्याकडून पाहतोय. प्रयत्न होता कॉर्नरच्या खेळाडूला बाद करण्याचा बोनससाठी दिलेला प्रयत्न होता. पण त्याच्याकडे लक्ष लागून राहत आहे. बोनस पॉईंट मात्र उपलब्ध होत नाही. थोडासा निराश. तिसरी चढाई असेल 2-3 रेड येणार. नंतर येणारी रेड म्हणजे 2 रेड करा किंवा मरा अशा अवस्थेमध्ये चढाईसाठी येतोय. विनोद कोण आपल्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. एक डाव आहे त्याला बोनस मिळवण्याचा एक फुल कॉन्फिडन्स या खेळाडूकडे आहे. 2-1 आणि आता मिडल लाईन वरतीच खेळ करतोय. टाइम गवला जाईल. पॉईंट घेऊन परत गरजेचं होतं. ओव्हर कॉन्फिडन्स इथे लढतोय. बोनस केल्याचा त्याला विश्वास होता. कॉर्नरचा खेळाडू 5 नंबर आणि 10 नंबरचे खेळाडू दोन्ही क्रीडांगणाच्या बाहेर जात आहेत. जशात तसं उत्तर या क्रीडांगणावरती दिलं जात आहे. ऑफिशियल आणि रोहन गमरेने बहारदार कामगिरी करत जर आपल्या संघाला विजय संपादन करून दिला तर अजिंक्य धुंदून यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे. त्याचप्रमाणे साई गणेश संघासाठी बाबू गुरव यांच्याकडून 3 गुणांसाठी 2000, 4 गुणांसाठी 3000, 5 गुणांसाठी 5000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. रत्नागिरीकडून 5 गुणांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. भंडारी युवा प्रतिष्ठानचे निलेश नार्वेकर यांच्याकडून 5 गुणांसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे. याचाच अर्थ सामन्याला आणि खेळाडूंवरती बक्षिसांची लेलूट केली जाते. माय ॲप्स रत्नागिरी संघाकडून एका खेळाडूने सलग 3 पकडी जर मारण्याचा 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जाते. यावेळी कोणत्या प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. परिस्थिती पुन्हा आपण बदललेली पाहतोय. 1 गुणांची आघाडी साई ओम संघाकडे येते. 1 गुणाने तिच्यावरती साई गणेश संघ येतोय. थोडासा जसमळेल आपण संघ पाहतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना आणि त्याचं पूर्ण श्रेय जाते ते रोहन गमरेला आणि पुन्हा एका चढाईसाठी साई गणेश संघाच्या क्रीडांगणामध्ये 1-2 अशी फळी लावली जाते. उजव्या कॉर्नरकडून राजा गावकरकडून थोडीशी घाई होते. रोहन गमरेला अपयशी करतोय. क्रीडांगणाच्या बाहेर जाईल तो राजा गावकर. 1 पॉईंट मिळेल साई ओम संघाला. 7 नंबर जर्सी केलेला खेळाडू पराग पिलनकर यावेळी उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. पाहूया आपल्या संघाला क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्यात यशस्वी होतो का. बोनस पॉईंट वरती काम चालणार नाहीये. संघाला एक मोहरा बाद करणं गरजेचं आहे. आपल्या एका खेळाडूला संजीवनी देणं गरजेचं आहे. आणि दरम्यान कोणत्याही प्रकारचं
पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय रोहन गमरे 3 खेळाडू क्रीडांगणात असताना याचा अर्थ सुपर टॅकलची संधी असणार आहे यावेळी साई गणेश संघाकडे डाळबंदीचा कॉर्नर सांभाळतो यावेळी पंकज झगडे उजव्या बाजूला विनीत सावंत आणि मध्यरक्षकाच्या भूमिकेत येतो पराग पिलांका पाहूया यशस्वी होतोय का 2 पॉईंट मिळवण्यात साई गणेश संघ यशस्वी क्रीडांगणावर सर्वांचं लक्ष लागून रोहन गमरे करून पंकजचे प्रयत्न अयशस्वी ठरतात क्रीडांगणाच्या बाहेर जातोय पंकज आणि महत्वाचे सगळे हुकमी एकटे साई गणेश संघाचे क्रीडांगणाच्या बाहेर पाहतोय चढाईसाठी आलाय शेवटचा प्लेअर पराग पिलनकर कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय रोहन गामरे 2 खेळाडू क्रीडांगणात असताना आपल्या संघासाठी सलगाच्या चढाई करतोय यशस्वीच्या चढाईत उजव्या बाजूच्या कॉर्नरला विनीत सावंतचा बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय पराग पिलनकर चढाईपट्टीच्या डावा कॉर्नर समोर एकदम विनीत सावंत करून अपयशी करतोय यशस्वी करतोय रोहन गामरे आणि विनीत सावंत क्रीडांगणाच्या बाहेर जाईल 1 पॉईंट मिळेल थर्ड रेड आहे थर्ड रेड की घंटी इस बार पराग के लिए 2-1 2-2 अशी फळी लावली जाते पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे यापूर्वी विनोद कुवरला आपण पाहिलं होतं वर कॉन्फिडन्स मध्ये तो बाद झाला होता आणि यावेळी चांगली कामगिरी कॉर्नरच्या समीर मुळेकडून रायडर मार्क करतोय 1 पॉईंट मिळेल आणि त्याने ऑल आउट होतोय साई गणेश संघ टाइम आउट घेतला जातोय सचिन कामेरकर कडून बक्षिसांची मात्र खरोखरच जोरदार पैलू या ठिकाणी चालू करत दिसते साई गणेश संघाचे त्यांच्याकडून 5 गुणांसाठी 5,000 रुपये 4 गुणांसाठी तब्बल 3,000 रुपये 3 गुणांसाठी जे 1,000 रुपये या ठिकाणी देण्यात आले होते त्या ठिकाणी आता मात्र रक्कम वाढते 3 गुणांसाठी 2,000 रुपये त्याचप्रमाणे माय एस रत्नागिरी यांच्याकडून 5 गुणांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय त्याचप्रमाणे भंडारी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्याकडून 5 गुणांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्याचप्रमाणे माय एस रत्नागिरी यांच्याकडून एका खेळाडूकडून जर सलग 3 पकडी मारल्या गेल्या तर रुपये 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंसाठी खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या रकमांची पारितोषिक या ठिकाणी लावून मिळत आहे त्यावेळेला मात्र अक्षय चढाईसाठी गेला होता 3 नंबर जर्सी परिधान केला अक्षय यावेळेला चढाईसाठी गेला होता आणि यावेळी अक्षय मैदानाच्या बाहेर येतोय अक्षय मैदानाच्या बाहेर जातोय त्यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा रोहन गमरे चढाईसाठी गेला या सामन्यामध्ये रोहन गमरे यानं आतापर्यंत आपल्या संघाकडून वैयक्तिक 16 गुण मिळवले 16 गुण या चढाईकडून आपल्या चढाईवरती यावेळी पुन्हा बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न रोहन गमरे याचा दीपक थोडं तरी एका कोपरा रक्षकाच्या समोर एक चॅलेंज सुरू करत बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न थोडाच करण्याचा प्रयत्न होता वेगवान चढाई करतोय रोहन गमरे आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये नेण्यासाठी एक जोरदार बहादर खेळ करण्याचा प्रयत्न रोहन गमरे यांच्याकडून आणि आपल्या नावलौकिक ज्याप्रमाणे मिळाले त्याचप्रमाणे खेळ करताना देखील यावेळी मात्र राजेश गावकर चढाईसाठी जातो राजेश गावकर यांच्यासाठी देखील या ठिकाणी बक्षीस झाले या थोड्या आपल्या समोर या ठिकाणी सांगेल यानंतर होणारा सामना आहे तो दुसरा सेमीफायनलचा साई गजानन दोन्ही संघांना दुसरा पुकार दिल्यानंतर आलेला आहे साठी आलाय रोहन गमरे 1 नंबर जर्सी परिधान केलेला रोहन गमरे बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता राजेश गावकरसाठी एक जबरदस्त फ्रंट ऑन ब्लॉक या ठिकाणी होता राजेश गावकरचा रोहन गमरे दरम्यान मैदानाच्या बाहेर गेलाय रोहन गमरे मैदानाच्या बाहेर गेलाय काय जबरदस्त फ्रंट ऑन ब्लॉक पाहायला मिळाला होता राजेश गावकरच्याकडून यावेळी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक मिळवण्यामध्ये यश मिळतंय राजेश गावकर याला आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी मिळवलं जातं यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतं विनोद कुवर चढाईचा संपूर्ण भार सांभाळण्यासाठी मध्यरेषेवरती आलाय साई संघाच्या क्रीडांगणामध्ये चढाईसाठी जाण्यासाठी सज्ज होतोय साठी विनोद कुवर 8 नंबर जर्सी परिधान केलेला विनोद कुवर डुअर डायरेक्ट साठी येतोय 2-1-2 अशा प्रकारे चढाई करतोय यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय थर्ड रेड साठी आलेला विनोद कुवर पाहायला मिळेल
निश्चितच जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यामुळे मात्र थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम आला, त्यामध्ये आपण निश्चितच सुधारणा पाहणार आहोत. यावेळी मात्र पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित तुम्ही बाजूला त्यांना बाजूला साई प्रीमियर लीग 2017 आणि या स्पर्धेचं या आजच्या गावामध्ये आज निश्चितच जबरदस्त वेगवेगळ्या स्वरूपाचं आयोजन केलं जात आहे. आणि या स्पर्धेला आपण सर्व प्रेक्षकांचा जो भरपूर असा प्रतिसाद लाभला आहे, त्या प्रतिसादामुळेच या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाला चांगलं एक यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा आपण जे प्रेक्षक आहात त्यांनी स्वतः आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या, कारण आपल्या प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा यावेळी मात्र आपल्यासाठी पारस पाटील पंचांचा निर्णय योग्य प्रकारे समीर मुळे आपण कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी ऑब्जेक्शन करायचं नाही. आपल्याला पंचांचा निर्णय निश्चित कळेल. परंतु साई ओव्हर यावेळी मात्र विनोद कुमार याच्याकडे थोडीशी चूक झाली. विनोद कुमार मैदानाच्या बाहेर गेला. साई ओव्हर 5 नंबर जर्सी बदल केला, देखील पिलनकर दरम्यान चढाईसाठी आला. त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं 7 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाईसाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. देखील पिलनकर शावेला रोहन कमरे मैदानाच्या बाहेर आहे. आपल्याला पाहायला मिळत होतं राजेश गावकर याच्याकडून काय जबरदस्त फ्रंटॉन ब्लॉक मिळाला होता रोहन कमरेला, त्याचं उत्तर देखील देखील आपल्या मैदानामध्ये बघतो. राजेश गावकर चढाईसाठी जातोय. राजेश गावकर यांच्यासाठी मात्र बक्षिसांची लयलूट होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वांनी सुभाष गिर यांच्याकडून राजेश गावकर यांच्यासाठी जर एका चढाईमध्ये 2 गुण मिळवले तर 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. राजेश गावकर साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे 2 गुणांसाठी. त्यावेळी वेगळा चढाई करताना राजेश गावकर यावेळी मात्र समीर पुढे याला मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगल्या अशा प्रकारे आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना बाहेर पडलेल्या यावेळेला सर्व प्रेक्षकांकडून या स्पर्धेला जो काही चांगला भरपूर असा प्रतिसाद मिळाला त्यावेळी चढाईसाठी केला होता. अक्षय 3 नंबर जर्सी बदल केलेला अक्षय ज्या वेळेला रोहन कमरे मैदानाच्या बाहेर त्यावेळेला चढाईसाठी केला होता. या साई प्रीमियर लीग मधला हा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. साई गणेश विरुद्ध साई हो. त्यावेळी मात्र अक्षय आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण गुण घेऊन परततोय. एक बोनस गुण यावेळेला मात्र चढाईसाठी जातोय. अजिंक्य लकेश्री यावेळेला चढाईसाठी गेला. 10 नंबर अजिंक्य पाटील 7 खेळाडू मैदानामध्ये असताना अजिंक्य चढाईसाठी गेला होता. एक एमटी रेड करून आपल्या संघाकडे परतला ज्या वेळेला विनोद मैदानाच्या बाहेर आहे. मात्र एक राजेश गावकर सारखा महत्वपूर्ण मोहरा मैदानामध्ये आहे. यावेळी आपल्याला पाहायला मिळते एक थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो. विनीत सावंत जो लेफ्ट मध्यरक्षकाची भूमिकेमध्ये असतो त्यावेळी तो यावेळी मात्र कोपरक्षकाचा सपोर्टिंग प्लेअर म्हणून काम करतोय आणि जोरदार या संपूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी कोपरक्षक पंकज झगडे आपली जागा व्यवस्थितरित्या पार पाडतात. या संघाकडून साई गणेश यावेळेला मात्र थर्ड साठी आला राजेश गावकर. या चढाईमध्ये गुण मिळवणं गरजेचं असणार आहे. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे राजेश गावकर याचा. पण पंचांच्या इशाऱ्यावरतीच आपल्याला बोनस गुणचं कन्फर्मेशन मिळणार आहे. यावेळेला मात्र राजेश यांचा जोरदार प्रयत्न मध्यरक्षकाला मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न निश्चित बोनस गुण मिळाला. राजेश गावकर काय जबरदस्त फॉर्म मध्ये चालू आहे. एक बोनस गुण थर्ड रेड वरती मिळवला होता. यावेळेला मात्र चढाईसाठी गेलाय. अक्षय याच्याकडून जोरदार खेळाची अपेक्षा असणार आहे, कारण रोहन कमरे मैदानाच्या बाहेर. रोहन कमरे यांना मैदानामध्ये निश्चित आणावं लागणार आहे, कारण या विजयामध्ये रोहन कमरे यांचा फार मोलाचा असा वाटा आहे. जबरदस्त बघण्याचं पाहायला मिळते साई गणेश संघाकडून. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. सर्व तांत्रिक कामासाठी ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. विश्रांती दिली जाते. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंना मिळते.